नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल तुमचे मनापासून स्वागत करते। आजची रांगोळी आहे 7 ते 4 मध्ये सेंटरचा डॉट घेऊन अशा पद्धतीने 3 लाईन मारून घ्यायच्या। स्केलच्या साहाय्याने मारून घ्या, व्यवस्थित येतील। अशा पद्धतीने लाईन मारून झाल्यानंतर पुढे एक क्रॉस लाईन पुढच्या डॉटला घेऊन घ्यायची। अशा पद्धतीने सर्व कंप्लीट करून घ्यायचे। मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्हाला अशाच नवीन रांगोळी मॅट शिकायला भेटतील। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे परत एक लाईनमध्ये घ्यायची आणि त्यानंतर अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा। प्रत्येक लाईनला तसा शेप देऊन घ्यायचा। ही रांगोळी पूर्ण झाल्यानंतर खूप छान दिसते। तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ पहा आणि आवडलं तर लाईक करा। ठीक आहे, पुढच्या डॉटला अशा पद्धतीने गोल करून पुढे 3 डॉटला जॉईन करायचं। आता सेम प्रोसेस पुढच्याही याला आहे। मैत्रिणी, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीचे रांगोळी मॅट पाहिजे आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे पुढचा व्हिडिओ मी तसा घेऊन येईल। अशा पद्धतीने दिव्याचा शेप द्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। मी परत एकदा दाखवते करून। अशा पद्धतीने लाईन मारून घ्यायची आणि नंतर दिव्याचा शेप देऊन घ्यायचा आणि पुढे 2 इंच घेऊन अशा पद्धतीने त्याचं पानासारखा शेप देऊन घ्यायचा। कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या मनानेही करू शकता किंवा मी केलं तसंही कलर तुम्ही उलन भरू शकता। उलनचा कलर एक डार्क आणि एक फेंटमध्ये ठेवायचा, म्हणजे ते आकर्षक दिसते आणि दिव्याला तुम्ही कोणताही कलर वापरू शकता। अशा पद्धतीने ड्रॉइंग कंप्लीट झाली आहे, ती कट करून घेतली आणि आता आपण उलनच्या साहाय्याने त्याला चिपकून घेऊया, स्वस्तिक पूर्ण करूया। बऱ्याचशा मैत्रिणींनी मला कमेंट केली आहे की तुम्ही लोटसची डिझाईन टाका, तर मी ते व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे आणि त्यासोबत मी रेडीमेड रांगोळी नवीन पॅटर्न आलेला आहे तो पण तुम्हाला दाखवणार आहे। तो कसा करायचा ती रांगोळी तुम्ही धुवू शकता आणि 1 वर्षही ती काही बिलकुल खराब होत नाही। प्लॅस्टिकवरती बनवलेली ती रांगोळी असते। त्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी उद्या घेऊन येणार आहे, नक्की पहा। लक्ष्मी पासून मी सुरुवात करत आहे। आवडलं तर मला नक्की व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।